So okay, uh, so this types of dam we have started this point. So first type of dam is the gravity dam. So as we have discussed about this particular slide, what is gravity dam? Generally, gravity dam is made up of a concrete material, and the weight of gravity dam is vertically downward. So here, if you see the image of gravity dam, so this particular dam is constructed by using the concrete material, and this dam name of this dam is the Bhakra Dam. So as I have asked one question about where this particular dam is located. कुठं डॅम हा लोकेट झालेला आहे? बिलासपूर. हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश. सो हिमाचल प्रदेश मध्ये भाकरा डॅम आहे, and this dam is highest dam in Asia and second highest dam in the world. म्हणजे आपल्या पूर्ण आशिया खंडामध्ये हा सगळ्यात हायेस्ट डॅम आहे आणि ओव्हरऑल वर्ल्ड मध्ये सेकंड हायेस्ट आहे. सो हियर रिटन भाकरा डॅम इज अक्रॉस रिव्हर सतलज. भाकरा डॅम इज अक्रॉस रिव्हर सतलज इन दी हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशमध्ये हिमालयातून येणारी जी सतलज रिव्हर आहे की ती रिव्हर, त्या रिव्हर वरती हा भाकरा डॅम कन्स्ट्रक्ट केला गेलेला आहे. Then this particular dam is constructed. The duration of this particular dam is from 1948 to 1963. म्हणजे 1948 साली चालू केलेला कन्स्ट्रक्शन साठी डॅम हा 1963 साली पूर्णपणे कंप्लीट झाला. Then if you see here, it is 740 feet high. म्हणजे हा 740 फूट इतकी या डॅमची उंची आहे. अबोव दी डिपेस्ट फाउंडेशन, म्हणजे फाउंडेशनच्या वरती हा 740 फूट इतका आहे. as straight concrete dam being more than 3 times height of the Qutub Minar. What indicate this sentence? The height of this particular dam more than 3 times of the Qutub Minar. Length at top, ही जी टॉपची लेंथ दिसते 518.16 मीटर म्हणजे 1700 फीट आहे. विड्थ ॲट बेस 190 मीटर आहे म्हणजे 625 फीट, अँड ॲट टॉप 9.14 मीटर म्हणजे 30 फीट. सॉरी, सो दिस विड्थ इज 9.14 मीटर. ही जी दिसते टॉपला विड्थ ही 9.14 मीटर आहे. बेसला इथून इथपर्यंतची जी विड्थ आहे ती आहे ती 190.5 मीटर आहे. आणि लेंथ टॉपला, म्हणजे ही जी टॉपची लेंथ आहे ती 516 मीटर इतकी आहे. म्हणजे अर्धा किलोमीटर लेंथचा हा तुमचा डॅम आहे. ही जी लेंथ आहे या हिलच्या या लोकेशन पासून या लोकेशन पर्यंत ही जी टोटल लेंथ ऑफ डॅम आहे ही आहे 518 मीटर, म्हणजेच अर्धा किलोमीटर पेक्षा जास्त आहे. बेसला विड्थ आहे 190 मीटर आणि टॉपला विड्थ आहे 9.14 मीटर. So Bhakra Dam is the highest concrete gravity dam in Asia and second highest in the world. So Bhakra Dam is a concrete dam or gravity dam which is highest dam in Asia and second highest dam in the world. Got it? Yes, sir. Yes, sir. So this is one more sketch of the gravity dam. हे एक आणखी एका ग्रॅव्हिटी डॅमचं तुम्हाला इमेज दिसते. Again here one more image of the gravity dam constructed across a river. So now next type of dam is the arch dam. So what is arch dam?
So these types of dams are concrete or masonry dam which are curved or convex upstream in plan. What is meaning of this sentence? हे जे डॅम आहेत ते कॉन्क्रीटचे किंवा मॅसनरी म्हणजेच कोणत्याही मॅसनरी कन्स्ट्रक्ट करून म्हणजे दगडाचं कन्स्ट्रक्शन करून कन्स्ट्रक्ट केलेली वॉल असू शकते. सो आर्च डॅम आर दी कॉन्क्रीट डॅम, बट which are curved or convex, upstream in plan. म्हणजेच हा प्लान आहे. I will change the color here. हा प्लान आहे. प्लान मध्ये हा कसा आहे? कॉन्वेक्स शेप आहे याचा, कर्व्ड और कॉन्वेक्स. आणि या ठिकाणून काय होते? तुमचे वॉटर प्रेशर ऍक्ट होते. वॉल डॅमच्या बॉडीवरती वॉटर प्रेशर ऍक्ट होते इन दिस डायरेक्शन. सो म्हणजे हा अपस्ट्रीम साइडला, दिस इज दी अपस्ट्रीम साइड. आपण पाहिलं होतं ज्या बाजूला वॉटर स्टोअर केलेलं असतं त्या साइडला आपण कोणती साइड म्हणतो? अपस्ट्रीम. आणि ज्या बाजूला पाणी डॅमच्या अपोजिट साइडला जिकडे पाणी सोडलं जातं त्या साइडला डाउनस्ट्रीम. मग अपस्ट्रीम साइडला हा कॉन्वेक्स शेप मध्ये असतो. सो दिस शेप इज दी कॉन्वेक्स शेप किंवा कर्व शेप. त्याला आपण आर्च डॅम असं म्हणतो. So this shape helps to transmit the major part of the water load to the abutment. जो या टाइपचा डॅम आहे तो काय करतो? तर इथं तुमचं अबॅटमेंट आहे म्हणजे एंड सपोर्ट आहे. डॅमचा हा एक एंड सपोर्ट आहे. आता या दोन एंड सपोर्ट वरती ही पूर्णपणे तुमची काय आहे? डॅमची वॉल रेस्ट आहे. मग या बाजूने जो काय वॉटर प्रेशर येणार आहे तो वॉटर प्रेशर या अबॅटमेंट वरती, हे जे स्ट्रक्चर आहे साइडला, या अबॅटमेंट वरती इझिली ट्रान्समिट या आर्च डॅमनी होऊ शकतो. आर्च असल्यामुळं याच्यावरती जर या वॉल वरती प्रेशर आला तर या वॉल आहेत त्या काय करतात? इकडच्या अबॅटमेंट वरती इझिली लोड ट्रान्सफर करतात. सो धिस शेप, हा शेप आपल्याला कशासाठी हेल्प होतोय? ट्रान्समिट दी मेजर पार्ट ऑफ वॉटर लोड, कारण का वॉटरचा लोड आहे, वॉटरचाच प्रेशर आहे वॉल वरती, टू दी अबॅटमेंट. या एंड सपोर्ट वरती वॉटरचा लोड इझिली ट्रान्सफर होण्यासाठी या शेपची आपल्याला हेल्प होते किंवा मदत होते. देन आर्च डॅम्स आर बिल्ट अक्रॉस नॅरो डीप रिव्हर gorges, but now in recent year they have been considered even for little wider valley. म्हणजे अगोदरच्या काही काळामध्ये एकदम डीप और नॅरो व्हॅली म्हणजे, सो दिस इज दी नॅरो व्हॅली म्हणजे इकडं पण हिल आहे, इकडं पण हिल आहे आणि ही तुमची काय आहे? ती रिव्हर असेल. तर अशा नॅरो व्हॅलीमध्ये अक्रॉस हा डॅम कन्स्ट्रक्ट केला जात होता इथं. पण nowadays in the recent year we can construct for wide also. जर वाईड व्हॅली असेल तरी सुद्धा आपण या टाइपचा डॅम काय करतो? कन्स्ट्रक्ट करतो. सो दिस इज दी नॅरो व्हॅली. लक्षात येतंय नॅरो आणि वाईडचं मिनिंग? Yes. म्हणजेच जी काय तुमची व्हॅली आहे, रिव्हर ज्या एरियातून फ्लो होत असते त्या फ्लो मध्ये मग दोन्ही बाजूला डॅमचं लोकेशन हे जनरली कुठं असतं? तर हिली एरियामध्येच असतं. ओपन एरियामध्ये असू शकतं, पण जिथं कमीत कमी विड्थला डॅम कन्स्ट्रक्ट करता येईल, दोन्ही बाजूला टेकड्या असतील मोठ्या आणि त्या ठिकाणी आपण डॅम कन्स्ट्रक्ट करत असतो. मग अगोदरच्या काळामध्ये काय केलं जायचं? आर्च डॅम कन्स्ट्रक्ट करण्यासाठी जितकी नॅरो व्हॅली असेल, जितकी कमी दरी असेल अशा दरीमध्ये तो कन्स्ट्रक्ट केला जात होता. पण in the recent year we are constructing in the wide valley also. So this is the information about the arch dam. So what is arch dam? आर्च डॅम हा कर्व शेप मध्ये असतो आणि कॉन्वेक्स इन अपस्ट्रीम इन दी प्लान. येते का लक्षात? कर्व शेप किंवा कॉन्वेक्स इन दी अपस्ट्रीम इन दी प्लान.
देन हा आर्च डॅम काय करतो, कशासाठी आपल्याला मदत करतो, तर वॉटरचा जो लोड आहे, वॉटरचा जो फोर्स आहे, तो इझिली अबॅटमेंट वरती ट्रान्सफर व्हायला आर्च डॅमची हेल्प होते आपल्याला. अँड आर्च डॅम वी आर कन्स्ट्रक्टिंग इन दी नॅरो ऑर वाईड व्हॅली, इन दी वाईड व्हॅली. गॉट इट? Yes, sir. Yes, sir. So if you see some of the images of the arch dam, if you see here second image of the arch dam, this is the particular curved in the plan. म्हणजे प्लान मध्ये तो आपण जर प्लान म्हणजे काय, वरून पाहिल्यानंतर तो कसा दिसतो, जर वरून जर पाहिला हा शेप कसा दिसतोय बघा, मी लाईन जी ड्रॉ करतोय हा कर्व शेप दिसतोय, त्यालाच या बाजूनं वॉटर प्रेशर ऍक्ट झाला तर या शेपला आपण कॉन्व्हेक्स शेप असेही म्हणू शकतो. So this is again one of the dam shape having arch. Got it everyone? Yes, sir. Yes, sir. Okay. So then next type of dam, major dam is the earth dam. अर्थ म्हणजे मातीचा डॅम. तर आपण सर्वांनी जवळपास हा डॅम सर्वांनी पाहिलेला आहे. आपल्या एरियामध्ये लोकल जो लेक असतो, तलाव असतो, तोही या मटेरियलचाच असतो. अँड बेस्ट एक्झाम्पल ऑफ अर्थ डॅम इज दी जायकवाडी डॅम. गोदावरी नदीवरती औरंगाबाद जवळ पैठणला जो डॅम कन्स्ट्रक्ट केलेला आहे, सो दॅट डॅम इज अ अर्थ डॅम. मातीचा आहे तो डॅम आणि सगळ्यात जास्त कॅपॅसिटी असलेला तो महाराष्ट्रातला वॉटर स्टोरेज कॅपॅसिटी असलेला डॅम आहे. ओके. सो अर्थ डॅम, सो दे आर ट्रॅपेझॉइडल इन दी शेप. तो या शेप मध्ये असतो जनरली. म्हणजेच हा टॉपचा भरावा, हा असा तो या बाजूला असा, जस्ट मिनिट, अशा पद्धतीनं हा डॅम कन्स्ट्रक्ट केलेला असतो. दिस इज दी बेस. आणि या बाजूला तुमचं काय, वॉटर. and this is the downstream side, downstream, upstream. So trapezoidal shape का दिसतोय trapezoidal shape, तर टॉपला विड्थ कमी असते आणि बॉटमला विड्थ जास्त असते. या पर्टिक्युलर डॅम मध्ये टॉपला विड्थ कमी असते आणि बॉटमला विड्थ जास्त असते. जर याच्या उलटा जर आपण ग्रॅव्हिटी डॅम पाहिला तर ग्रॅव्हिटी डॅम कसा होता हो, व्हर्टिकल एज आहे ती कशी होती, स्ट्रेट होती. बरोबर आहे का? ग्रॅव्हिटी डॅमची व्हर्टिकल जी एज आहे ती काय होती, आतमधली अपस्ट्रीमची जी एज आहे ती काय होती, स्ट्रेट होती. बट इन दी अर्थन डॅम और अर्थ डॅम द शेप ऑफ डॅम इज अ ट्रॅपेझॉइडल. तुम्ही आतापर्यंत पाहिलेले सगळे तलाव असतील ते कशा शेप मध्ये आहेत, कधी तलावावरती उभा राहिला असेल तर इमॅजिन करा की वरचा टॉप जो आहे तो ट्रॅपेझॉइडलच आहेत ना, सर्वांनी पाहिले असणार आहेत. बरोबर आहे की नाही? So always earth dam constructed in the trapezoidal shape. त्याला रिझन आहे, that we will see. Earth dams are constructed where the foundation or the underlying material or rock are weak to support the masonry. कधी कन्स्ट्रक्ट केला जातो अर्थ डॅम, जर फाउंडेशन मधला जो रॉक आहे तो वीक असेल, फाउंडेशन मधला रॉक वीक असेल. आपण ग्रॅव्हिटी डॅम मध्ये डिस्कस केलं होतं, डॅमचं वेट कसं ऍक्ट होतंय, डॅमचं वेट कसं ऍक्ट होतंय, वर्टिकली डाऊनवर्ड. गुड. वर्टिकली डाऊनवर्ड वेट होत असेल ऍक्ट, तर कॉन्क्रीट हे खूप हेवी मटेरियल आहे. ऍज कम्पेअर टू सॉइल कॉन्क्रीट मटेरियल खूप हेवी आहे. मग जर कॉन्क्रीट मटेरियलचं जर व्हर्टिकली डाऊनवर्ड, ह्याचंही व्हर्टिकली डाऊनवर्डच लोड ऍक्ट होतोय, बट कॉन्क्रीट हेवी आहे. जर हेवी लोड ऍक्ट होत असेल आणि जर फाउंडेशन मधली सॉइल किंवा फाउंडेशन मध्ये जर हार्ड रॉक
जर अवेलेबल नसेल तर त्या केसमध्ये आपण काय करतो, अर्दन डॅम कन्स्ट्रक्ट करतो. वेअर द सुटेबल कॉम्पिटंट रॉक आर ॲट अ ग्रेटर डेप्थ, की जिथं रॉक अवेलेबल नाहीये किंवा रॉक वीक आहे किंवा ग्रेटर डेप्थला रॉक आहे, अशा केसमध्ये आपण अर्दन डॅम चूज करतो. आता जायकवाडी डॅमचं मी एक्झाम्पल दिलं, बट जायकवाडी डॅम इज अ नॉन होमोजिनियस डॅम. आता नॉन होमोजिनियस आणि होमोजिनियस आपण पाहिलं होतं. होमोजिनियस म्हणजे एकच मटेरियल यूज करून कन्स्ट्रक्ट केलेला डॅम असेल तर त्याला आपण होमोजिनियस म्हणतो, एकसंघ. पण जायकवाडी डॅम जो आहे तो बरोबर जो सेंटर आहे रिव्हरचा, सेंटरच्या पात्रामध्ये कॉन्क्रीटचं स्ट्रक्चर आहे, जिथं गेट्स असतात. पाणी स्पिलवे, जिथं स्पिलवे प्रोव्हाइड केलेले आहेत त्या स्पिलवेच्या एरियामध्ये जायकवाडी डॅम कोण गेले का? जायकवाडी डॅम पाहिलाय का? यस सर. हा, मग तुम्ही जायकवाडी डॅम जर पाहिला असेल तर जो सेंटरचा पार्ट आहे तो कॉन्क्रीटचा आहे. म्हणजे ज्या ठिकाणी गेट्स प्रोव्हाइड केलेत, स्पिलवे, वॉटर, एक्सेस वॉटर डाऊनस्ट्रीम साईडला सोडण्यासाठी जे स्पिलवे प्रोव्हाइड केलेत, तो जो पार्ट आहे मधला तेवढाच पार्ट कशाचा आहे? कॉन्क्रीटचा आहे. आणि अदर जो पार्ट आहे तो पूर्णपणे अर्दन डॅम आहे. मातीचे भराव आहेत पूर्णपणे बाजूचे. सेंटरचा पार्ट सोडला की लेफ्ट साइड आणि राईट साइडचा उरलेला पूर्णपणे जो भरावा आहे तो मातीचा म्हणजेच मुरमाचा आहे. कधी आपण अर्दन डॅम कन्स्ट्रक्ट करतो? काय सिच्युएशन सांगितली? प्लीज प्लीज टेल मी हिअर. कोणत्या सिच्युएशनला आपण अर्दन डॅम कन्स्ट्रक्ट करतो? हिअर रिटर्न. Rocks are unable to support. हा, गुड. जो काय फाउंडेशन मधला रॉक आहे तो वीक असेल किंवा वरच्या डॅमचा जो येणारा ग्रॅव्हिटी डॅम जर कन्स्ट्रक्ट केला तर हेवी लोड येतो, आणि तो जर लोड घेण्यासाठी जर फाउंडेशन मधला रॉक जर कॅपेबल नसेल तर त्या केसमध्ये आपण काय करतो? अर्दन डॅम कन्स्ट्रक्ट करतो. सो अर्दन डॅम्स आर रिलेटिव्हली स्मॉलर इन हाईट अँड ब्रॉड इन बेस. बघा, ट्रॅपेझॉइडल शेप कसा असतो? या सेंटेन्स प्रमाणे, बरोबर काय? अर्दन डॅम कसा असतो? स्मॉलर इन हाईट, हाईटला स्मॉल असतो, टॉप विड्थ कमी असते आणि बॉटम विड्थ जास्त असते. काय वैशिष्ट्य आहे अर्दन डॅमचं? हाईट कमी असते आणि बॉटम विड्थ ही जास्त असते ऍज कम्पेअर टू अदर टाइप्स ऑफ डॅम. तुम्ही ग्रॅव्हिटी डॅम घ्या, कोणताही टाइपचा अदर डॅम घेतला तर त्या डॅमच्या कंपॅरिझन मध्ये अर्थ डॅम किंवा अर्दन डॅमची जो काय बेस आहे तो ब्रॉड असतो. म्हणजे ही बेसची विड्थ आहे ती खूप जास्त असते. काय रिझन असेल हो? कॉमन आहे. अर्दन डॅम मधून काय जास्त होऊ शकतं की जे कॉन्क्रीट डॅम मधून होऊ शकत नाही? मातीमधून काय? सिंपल आहे, पाणी जास्त. पर्कोलेशन. पर्कोलेशन जे आहे ते मातीमधून जास्त होणार आहे ऍज कम्पेअर टू कॉन्क्रीट. मग जी विड्थ आहे, बॉटमची विड्थ ही आपण काय म्हणतोय बघा, बेस काय जास्त आहे. कशासाठी बेसची विड्थ जास्त आहे? तर बेस विड्थ मधून जितकं आपण मातीचा मोठा भरावा देऊ तेवढी पर्क्युलेशन आपल्याला कमी होईल. सो मग डाऊनस्ट्रीम बेसमध्ये कसं असतं स्ट्रक्चर? तर बेसमध्ये सुद्धा अशा टाईपचं स्ट्रक्चर असतं. ही ग्राउंड लेवल असेल तर ग्राउंड लेवलला आतमध्ये अशा टाईपचा ट्रेंच काढलेला असतो, आणि या ठिकाणी या ट्रेंच मध्ये काय केलं असतं? ब्लॅक कॉटन सॉइल, बीसी सॉइल भरलेली असते. इथं आहे. They are mainly built with clay, sand and gravel. Hence, they are also known as earth-filled dam or rock-filled dam. हे कशाचे कन्स्ट्रक्ट केलेले असतात? क्ले, सँड अँड ग्रॅव्हल. पर्कोलेशन न होऊ देण्यासाठी या एरियामध्ये बघा, पर्कोलेशन न होऊ देण्यासाठी फाउंडेशनच्या या एरियामध्ये ग्रॅव्हल्स,
क्ले म्हणजेच काळी माती भरलेली असते की ज्या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. हा तुमचा पार्ट दिसतोय ट्रॅपेझॉइडल, हा वरचा पार्ट झाला जमिनीच्या. सिमिलरली जमिनीच्या आतमध्ये सुद्धा अशा टाईपचा शेप असतो की ज्याच्यामध्ये काय भरलेलं असतं, काळी माती किंवा मोठे दगड, जेणेकरून काय व्हावं, पाणी धरून ठेवण्याची क्षमता काळ्या मातीमध्ये जास्त असते. त्यामुळे जितकी तुमची डॅमची लेंथ आहे त्या लेंथला अशा पद्धतीनं काळी माती भरली जाते की इकडून पाझरून जाणं, पर्क्युलेशन होऊन जाणारं पाणी आपण अवॉइड करेल, पर्क्युलेशन अवॉइड करू शकतो. गॉट इट एव्हरीवन? Yes, sir. अर्धन डॅम हा ट्रॅपेझॉइडल शेप मध्ये असतो. तो कशाच, त्याचं रिझन काय कन्सिडर करण्याचं, एकतर दुसरं रिझन म्हणजे इकॉनॉमी. बरोबर आहे काय? नॅचरली अवेलेबल सॉइल मिळू शकते आपल्याला कुठूनही, आपण नॅचरल अवेलेबल मुरुम घेऊ शकतो ना भरावा करण्यासाठी. बरोबर आहे का? माती मुरुम हा आपल्याला इझिली अवेलेबल मिळेल डॅमच्या आतमधलाच. आता बघा तुम्ही इमेज पाहताय, या आतमधलाच जर मुरुम उचलला आपण आणि भराव्यासाठी वापरला तर किती गुड कंडिशन चांगली असेल. म्हणजे इथं आपल्याला मुरुम इथला काढला तर काय होणार आहे, ही माती आपण भराव्यात टाकणार डॅमच्या, आणि इथं आपल्याला पाणी स्टोरेज होण्यासाठी खड्डा मिळेल. म्हणजे खूप इकॉनॉमिकल डॅम आहे. पण एक लिमिटेशन्स आहे की, कोणतं आहे लिमिटेशन ते? हाईट. जास्त हाईट आपण कन्स्ट्रक्ट करू शकत नाही. मग जास्त हाईट जर नाही कन्स्ट्रक्ट केली तर काय इनडायरेक्टली होणार आहे, वॉटर स्टोरेजची कॅपॅसिटी कमी. कमी असणार आहे. म्हणजे काही ठिकाणी जर ऍडव्हान्टेज असतील तर डिसएडव्हान्टेज सुद्धा असणार आहे. जर आपण कॉन्क्रीटच्या डॅमचं आणि मातीच्या डॅमचं दोघांचं जर कंपॅरिझन केलं तर कॉन्क्रीट डॅम हा स्ट्रॉंग असू शकतो, हाईट आपण वाढवू शकतो, खूप वॉटर स्टोरेजची कॅपॅसिटी जास्त ठेवू शकतो कॉन्क्रीट डॅमला. पण कॉन्क्रीट डॅम हा काय असू शकतो, कॉस्टली दॅन दी अर्थन. कॉन्क्रीट डॅमचं जे स्ट्रक्चर आहे ते खूप कॉस्टली जातं आपल्याला. आणि तेच जर आपण अर्धन डॅमशी कंपॅरिझन केलं तर अर्धन डॅमला काय इझिली सॉइल अवेलेबल होईल तुम्हाला भरावा घालण्यासाठी. पण किंवा जर सॉइलची फाउंडेशन मधल्या रॉकची कॅपॅसिटी जर वीक असेल लोड घेण्याची, तर त्या केस मध्ये आपण अर्धन डॅम कन्स्ट्रक्ट करतो. पण हाईट लिमिटेशन, हाईट कमी असल्यामुळं आपण आपल्याला रिक्वायरमेंट जर किती वॉटर स्टोअर. कोण बोलतंय का, काय विचारते का? तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही आम्हाला, नेटवर्क जरा कमी आहे तुम्हाला. काय क्वेश्चन विचारला का? ओके. सो ड्यू टू लेस हाईट आपण काय करू शकतो, वॉटर स्टोरेज जे आहे ते खूप कमी प्रमाणात स्टोअर होऊ शकतं. सो दॅट इज द डिसएडव्हान्टेज ऑफ दिस अर्धन डॅम. गॉट इट एव्हरीवन? यस सर. ओके, गुड. सर, हा बोला. हे पाणी पर्क्युलेशन होऊन त्यासाठी शिसम वापरतात का? नाही 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 नाही, सिसम हे तुमचं कॉन्क्रीट डॅम मध्ये वापरतो आपण. बरोबर आहे. ग्रॅव्हिटी डॅम मध्ये वापरतो की जो कॉन्क्रीट मटेरियल आहे त्याच्यामध्ये आपण सिसम वापरतो. पण बरोबर आहे पर्क्युलेशन साठी. अर्धन डॅम मध्ये नाही. अर्धन डॅम मध्ये या डॅमच्या फाउंडेशन मध्ये आपण काय करतो, मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेंच काढून त्या ठिकाणी काळी माती भरतो की ज्या मातीमधून पाणी पर्क्युलेट होऊन डाऊनस्ट्रीमला जाऊ नये, अर्धन डॅम मध्ये. आणि कॉन्क्रीट डॅम वापरतात तुम्ही म्हणताय ते, पण गुड क्वालिटी ऑफ कॉन्क्रीट जर मेंटेन केली तर तेही वापरायची काही गरज नाही. रेग्युलर सिमेंट, सँड, खडी, वाळू जी काय आहे रेग्युलर ह्याच्यामध्ये सुद्धा कन्स्ट्रक्ट करू शकतो आपण. ओके. ओके सर.
Okay, so next part is the introduction to canal and its type. कॅनॉल. आता कॅनॉल ही आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. कोण आहे का कॅनॉल न पाहिले असं? So all are familiar with the canal. So see, what is canal? A canal is an artificial channel. Canal is an artificial channel, generally trapezoidal in shape. Trapezoidal in shape, constructed on the ground to carry water to the field either from river of or from reservoir. कॅनॉल पाहिलाय सर्वांनी? या शेपचा असतो, Yes, sir. या Yes, शेपचा sir. असतो कॅनॉल. हिअर आय हॅव ड्रॉन दी शेप. Yes, sir. ओके. आणि या ठिकाणी तुमची वॉटर लेवल असते. सो अ कॅनॉल इज अन आर्टिफिशियल चॅनल. नॅचरल आहे का तो? आपण बनवलेलं ना. रिव्हर नॅचरल आहे, स्ट्रीम नॅचरल आहे, पण कॅनॉल इज अ नॉट अ नॅचरल फ्लो. आपण तयार केलेला फ्लो आहे कॅनॉल. सो आर्टिफिशियल चॅनल इन दी ट्रॅपेझॉइडल शेप. इथं पण ट्रॅपेझॉइडल शेप आहे की नाही? बॉटमला कमी विड्थ आहे आणि आपण हा स्लोप दिलेला आहे, त्याच्यामुळे हा शेप कसा दिसतोय? ट्रॅपेझॉइडल शेप. कन्स्ट्रक्टेड ऑन दी ग्राउंड. बरोबर, आपण ग्राउंड वरतीच कन्स्ट्रक्ट करतो. काय पर्पज आहे कॅनॉल कन्स्ट्रक्ट करण्याचं? टू कॅरी वॉटर टू दी फील्ड. दिस इज दी व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स. काय सेंटेन्स आहे? टू कॅरी वॉटर टू दी फील्ड, म्हणजे वॉटर कॅरी करून नेण्यासाठी फील्ड. फील्ड म्हणजे काय? ऍग्रिकल्चरल एरिया, कल्टिवेटेड एरिया, इरिगेटेड एरिया, म्हणजे शेतीचा जो काय एरिया आहे की ज्या एरियाला आपण कॅनॉलनी कॅरी केलेलं वॉटर देणार आहे, असा एरिया म्हणजे फील्ड. म्हणजे कोणतंही ग्राउंड असेल किंवा कल्टिवेटेड एरिया असेल किंवा इरिगेटेड एरिया असेल किंवा आपली ऍग्रिकल्चरल लँड असेल. आपल्या ऍग्रिकल्चरल लँड म्हणजेच थोडक्यात फील्ड. सो टू कॅरी वॉटर टू दी फील्ड म्हणजे ऍग्रिकल्चर लँडसाठी. आयदर फ्रॉम रिव्हर, म्हणजे एकतर कॅनॉल आपण डायरेक्ट एखाद्या रिव्हर मधून कन्स्ट्रक्ट करू शकतो, or from the reservoir. So reservoir, it means dam. Got it? Definition of the canal. Yes, sir. सिंपल आहे. हा एक आर्टिफिशियल चॅनल आपण तयार करतो ट्रॅपेझॉइडल शेप मध्ये, की जो ग्राउंड वरती आपण तयार करतो. आणि याचं पर्पज काय? टू कॅरी वॉटर टू दी फील्ड, म्हणजे ऍग्रिकल्चरल लँड साठी पाणी वाहून नेण्यासाठी हा आपण चॅनल कन्स्ट्रक्ट केलेला असतो. एकतर तो रिव्हर मधून डायरेक्ट तयार करतो किंवा रिझर्वायर म्हणजे डॅम मधून आपण कन्स्ट्रक्ट करतो. सो गॉट इट एव्हरीवन? डेफिनेशन ऑफ कॅनॉल. Yes, sir. सिंपल आहे. ओके. सो क्लासिफिकेशन्स ऑफ कॅनॉल. सो canals are classified based on the discharge. डिस्चार्ज म्हणजेच काय? एखाद्या पर्टिक्युलर एरियासाठी किती प्रमाणामध्ये पाण्याची गरज आहे. सो इफ वी टेक द एक्झाम्पल ऑफ द उजनी डॅम, सी वेअर इट इज लोकेटेड. उजनी डॅम कुठे आहे? उजनी डॅम कुठे? टेंभुर्णी. जे जवळचे असतील त्यांना माहित असेल. सोलापूर एरियाच्या आपल्या जवळच्या सोलापूर जिल्ह्यातले जे असतील त्यांना माहित असेल. सो उजनी डॅम इज अ नियर टू द टेंभुर्णी, म्हणजेच पुणे सोलापूर हायवे वरती इंदापूर आणि टेंभुर्णीच्या मध्ये आहे. बरोबर आहे? Yes, sir. टेंभुर्णीच्या जवळच आहे, Yes, अगदी sir. 4 किलोमीटर. इंदापूर पासून थोडा लांब तर आहे. सो आणि तो आपल्या भीमा नदीवरती आहे, की जी भीमा नदी त्यानंतर पंढरपूरला आल्यानंतर त्या नदीला आपण काय म्हणतो? चंद्रभागा. बरोबर आहे? Yes. सो दॅट पर्टिक्युलर डॅम
जो काय उजनी डॅम आहे त्या उजनी डॅम मधून 2 मेन कॅनॉल निघालेले आहेत. एक उजवा आणि डावा असं म्हणतात. जो उजवा आहे तो पूर्ण सोलापूरकडे येतो आणि जो डावा आहे तो पूर्ण लातूरकडे जातो. लेफ्ट कॅनॉल आहे तो लातूरला जातो आणि राईट कॅनॉल आहे तो सोलापूरसाठी आहे. मग तो पंढरपूर एरियामधून सोलापूर पर्यंत जातो. सो डिस्चार्ज, हिअर वर्ड इज डिस्चार्ज. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन दी डिस्चार्ज म्हणजेच काय, पर्टिक्युलर त्या कॅनॉल मधून पुढे जाणारं जे पाणी आहे, पुढे रिक्वायरमेंट किती आहे त्या पाण्याची, त्याला आपण डिस्चार्ज असं म्हणतो. 1 क्युमेक, 2 क्युमेक, अशा पद्धतीनं किती त्या पाण्याची रिक्वायरमेंट पुढे आहे, मग ते लातूरला असेल किंवा पंढरपूर एरियामध्ये असेल, त्यावरून आपण काय करतो, त्या कॅनॉलचं क्लासिफिकेशन करतो. सो हाऊ टू क्लासिफाय? सो फर्स्ट क्लासिफिकेशन ऑफ कॅनॉल इज द मेन कॅनॉल, सेकंड ब्रांच कॅनॉल, थर्ड मेजर डिस्ट्रीब्युटरी, फोर्थ मायनर डिस्ट्रीब्युटरी अँड फिफ्थ वॉटर कोर्स. अशा 5 भागामध्ये आपण कॅनॉल डिवाइड करतो. आता मेन कॅनॉल म्हणजे काय, ब्रांच कॅनॉल म्हणजे काय, मेजर डिस्ट्रीब्युटरी, मायनर डिस्ट्रीब्युटरी अँड वॉटर कोर्स. सो पर्टिक्युलर टाइप्स ऑफ किंवा क्लासिफिकेशनचं मिनिंग काय, दॅट वी विल सी इन दी नेक्स्ट स्लाइड. ओके, सो इफ यू सी हिअर पिक्चर, इमेज पहा, त्यानंतरच तुम्हाला मेन कॅनॉल, ब्रांच कॅनॉल, मेजर डिस्ट्रीब्युटरी, मायनर डिस्ट्रीब्युटरी आणि फील्ड किंवा वॉटर कोर्स याचं मिनिंग काय. सी हिअर डॅम स्ट्रक्चर इज देअर. म्हणजे ही नदी आहे, रिव्हर आहे. सो दिस इज दी अपस्ट्रीम साइड ऑफ डॅम. हा काय आहे तुमचा रिझर्वायर, म्हणजे डॅमचं वॉटर स्टोरेज आहे. आणि इकडे डाऊनस्ट्रीम साइड आहे, इकडून तुमची नदीचा फ्लो आहे, रिव्हरचा फ्लो आहे. नाव हिअर कॅनॉल इज गेट इज कन्स्ट्रक्टेड. या गेट मधून जो काय पहिला तुमचा वे बाहेर निघतो किंवा कॅनॉल बाहेर निघतो, त्याला आपण मेन कॅनॉल असं म्हणतो. डॅमच्या बॉडी मधून किंवा डॅमच्या रिझर्वायर मधून, या रिझर्वायर मधून एका गेट थ्रू जो काय फर्स्ट आउटलेट आहे, हा आउटलेट आहे पाण्याचा. सो तो जो काय पहिला आउटलेट आहे याला आपण मेन कॅनॉल असं म्हणतो. देन मेन कॅनॉल इज डिवायडेड इनटू द ब्रांच कॅनॉल. मेन कॅनॉल त्यानंतर ब्रांच कॅनॉल मध्ये डिवाइड होतो. सपोज एक एक्झाम्पल घेऊ आपण. ॲज वी हॅव डिस्कस टेकन एक्झाम्पल ऑफ उजनी डॅम. उजनी डॅमचं एक्झाम्पल घेतलं. एक उजवा कॅनॉल म्हणजेच राईट कॅनॉल आहे, एक लेफ्ट कॅनॉल आहे. आता राईट कॅनॉल हा तुमचा माळशिरसचा काय भाग असेल, पंढरपूरचा काय भाग असेल, सांगोल्याचा काय भाग असेल, अशा भागातून जातो. मग तो एक मेन कॅनॉल आहे. मेन मधून परत ब्रांच कॅनॉल निघतात, त्यानंतर छोटे छोटे ब्रांच असे कॅनॉल निघतात. एक मेन कॅनॉल हा कंटिन्युअस फ्लो होत जातो, पण काही डिस्टन्स, काही एरिया कव्हर झाल्यानंतर ब्रांच कॅनॉल, वेगवेगळ्या एरियासाठी ब्रांच कॅनॉल काढले जातात. मग मेन कॅनॉलला जो कनेक्ट होणारा कॅनॉल असतो त्याला आपण ब्रांच कॅनॉल म्हणतो. सिंपल आहे बघा. जो फर्स्ट डॅम मधून निघतो कॅनॉल त्याला कुठला कॅनॉल म्हणतो आपण, मेन कॅनॉल. मेन कॅनॉल नंतर जर त्याची सेकंड डिस्ट्रीब्युटरी आली तर त्याला आपण काय म्हणतो, ब्रांच कॅनॉल. आता ब्रांच कॅनॉल नंतर परत हा तुमचा ब्रांच कॅनॉल आहे. या ब्रांच कॅनॉलला त्यानंतर ज्या डिस्ट्रीब्युटरी होतील त्याला आपण हा झाला मेन कॅनॉल. मेन कॅनॉल नंतर हा ब्रांच कॅनॉल झाला. ब्रांच कॅनॉल नंतर ही तिसरी जी लाईन आहे त्याला आपण मेजर डिस्ट्रीब्युटरी म्हणतो. थर्ड जे क्लासिफिकेशन आहे त्याला आपण ते म्हणजे मेजर डिस्ट्रीब्युटरी. मग हे जे मेजर डिस्ट्रीब्युटरीला त्यानंतर छोट्या छोट्या मायनर डिस्ट्रीब्युटरी असतात की जे आपल्या
जे काय आपलं ऍग्रिकल्चरल एरिया आहे त्याच्यात जवळून जातात. मायनर डिस्ट्रीब्युटरी ह्या आपल्या शेतीच्या जवळून जातात. मेजर डिस्ट्रीब्युटरी म्हणजेच आपल्या शेतीच्या एरिया मधून एक मेन अशी डिस्ट्रीब्युटरी जात असते. आणि मग ह्या मायनर डिस्ट्रीब्युटरी कुठून जातात म्हटलं तर आपल्या शेतीच्या जवळच्या एरियामधून मायनर डिस्ट्रीब्युटरी जात असतात. आणि मायनर डिस्ट्रीब्युटरीला आपल्या शेतीचा जो काय आपण थोडक्यात काय म्हणतो, चिमण्या. ओके, तुम्हाला माहित असेल, तुम्ही त्या एरियामध्ये किंवा कॅनॉलचं पाणी वापरत असाल, त्यामुळं त्याला इंग्लिशमध्ये वर्ड आहे ऍक्च्युली म्हणजे फील्ड चॅनल किंवा त्याला इंग्लिश वॉटर कोर्स असं म्हणतो आपण. वॉटर कोर्स म्हणजे मायनर डिस्ट्रीब्युटरी मधून आपल्या शेतीमध्ये किंवा आपल्या फार्म मध्ये ज्या वेनं पाणी येतं त्याला आपण फील्ड चॅनल किंवा वॉटर कोर्स असं म्हणतो. बघा, पहिला रिझर्वायर असतो, रिझर्वायर मधून मेन कॅनॉल निघतो, मेन कॅनॉलला परत ब्रँच कॅनॉल मध्ये डिवाइड होतो, ब्रँच कॅनॉलला परत मेजर डिस्ट्रीब्युटरी निघतात, मेजर डिस्ट्रीब्युटरी मधून मायनर डिस्ट्रीब्युटरी, मायनर डिस्ट्रीब्युटरी मधून फील्ड चॅनल किंवा वॉटर कोर्स म्हणजे आपल्या शेतामध्ये ज्या वेनं पाणी येतं ते म्हणजे फील्ड चॅनल किंवा वॉटर कोर्स. सो इन दिस 5 टाइप्स कॅनॉल्स आर क्लासिफाईड. आलं लक्षात? Yes, sir. आता हे जर Yes, तुम्हाला डिटेल जर बघायचं असेल तर तुम्हाला ग्राउंड वरती, फील्ड वरती जावं लागेल. आपण स्केचच्या साहाय्याने पाहिलं, बट जर ऍक्च्युअल मेन कॅनल कुठे आहे, मेन कॅनल वरून ब्रँच कॅनल कसा निघतो, ब्रँच कॅनल वरून मेजर डिस्ट्रीब्युटरी कशा तयार केल्या जातात, आणि मेजर डिस्ट्रीब्युटरी पासून मायनर कशा, आणि मायनर पासून आपल्या फील्डला पाणी कसं येतं. सो इफ वी हॅव टू सी दिस इन डिटेल, देन यू हॅव टू गो ऑन दी फील्ड. तुम्हाला मग ऍक्च्युअल फील्ड वरती जावं लागेल. गॉट इट एव्हरीवन? येस सर. येस सर. फक्त तुमच्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे याच्यामध्ये आता, क्लासिफिकेशन्स ऑफ कॅनॉल, मेन, ब्रँच, मेजर, मायनर अँड वॉटर Field. कोर्स ऑर फील्ड. हे इम्पॉर्टंट आहे ऍज अ थेरॉटिकल पार्ट. आता प्रत्येकाचं वर्किंग कसं होतं हा डिटेल पार्ट थर्ड इयर इंजिनिअरिंग मध्ये आहे. मेन कॅनॉलचे फंक्शन्स काय आहेत, ब्रँच कॅनॉलची फंक्शन्स काय आहेत, एकदम डिटेल मध्ये आहे. ओके, so this is the cross section of the canal. So generally, if you see, as we have discussed, the shape of canal is a trapezoidal. बरोबर आहे? ही कॅनलची ऍक्च्युअल विड्थ आहे, बघा खाली दिसते ही विड्थ आहे. स्मॉल बी इंडिकेट दी विड्थ ऑफ कॅनल, म्हणजे बॉटमला एवढी विड्थ असते. त्यानंतर हा स्लोप दिलेला असतो, हा वॉटरला बॉडीला स्लोप दिलेला असतो. तो स्लोप या ठिकाणी 1:1 लिहिलेला आहे. म्हणजे 1:1 स्लोप म्हणजेच काय, हे हॉरिझॉन्टल 1 गेलं तर व्हर्टिकल 1 मीटर जायचं, 1 मीटर किंवा कोणतं युनिट असेल हा स्लोप. मग ही जी लाईन आहे ती 1:1 असते किंवा 1:1.5 असते, किंवा डिपेंड्स अपॉन कंडिशन. तुमची ग्राउंडची लेवल कशी आहे, जितका जास्त स्टीप स्लोप असेल तेवढं काय होणार आहे, सॉइलचं इरोजन जास्त होणार आहे. जितका वाईड स्लोप असेल तेवढं काय, सॉइलचं इरोजन कमी होणार आहे. म्हणजे आपला जर डॅम या पद्धतीनं जर आपण कन्स्ट्रक्ट करत असेल तर हे खोदलेलं असतं आपण, बरोबर आहे की नाही, याच्यातून पाणी फ्लो होत असतं. जर हा स्लोप स्टीप असेल व्हर्टिकल एक्झॅक्ट, तर काय होईल हो, मातीचा असेल तर हे इरोजन होऊन जाईल. म्हणून हा स्लोप आपण काय केलेला असतो, असा वाईड ठेवलेला असतो. येते का लक्षात सर्वांच्या? याचं डिटेल डिझाईन, याचे कॅल्क्युलेशन्स, हाही डिटेल स्टडी थर्ड इयर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग सब्जेक्ट मध्ये आहे. याच्यावरती एक चॅप्टर आहे पूर्णपणे, 1-2 चॅप्टर असतील कॅनॉल वरती फक्त. त्याचं डिझाईन कसं करायचं, त्याची कॅपॅसिटी कशी काढायची,
किंवा थेरॉटिकल पार्ट म्हणजे ब्रांच कॅनॉल म्हणजे काय, मेन कॅनॉल म्हणजे काय, किंवा किती लेंथला असतात, असा डिटेल स्टडी सगळा वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग मध्ये थर्ड इयरला आहे. ओके, सो दिस इज दी क्रॉस सेक्शन. आणि ही तुमची काय वॉटर लेवल आहे. वॉटर लेवलच्या वरती सुद्धा काही पार्ट शिल्लक असतो. वॉटर लेवल जसं आपण नॉर्मल वॉटर लेवल डॅमची पाहिली आणि हायेस्ट वॉटर लेवल पाहिली, सिमिलरली या ठिकाणी सुद्धा तुमची वॉटरची लेवल आणि काहीतरी डिस्टन्स वरती, त्याला फ्री बोर्ड आपण म्हटलं होतं, ते डिस्टन्स वरती ठेवलं जातं. आणि हा तुमचा बँक म्हणजे जमिनीच्या वरचा भरावा आहे. हा जमिनीच्या वरती आपण हा भरावा टाकतो आणि या पद्धतीनं वॉटर कॅरी केलं जातं एखाद्या फील्डसाठी. गॉट इट एव्हरीवन? Yes, sir. Yes, sir. So today we will stop here, and remaining part we will see in the next lecture.